नमस्कार, अर्चनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत अशी पालक भजी बनवणार आहोत। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। कुरकुरीत पालक भजी। त्यासाठी मी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि तो पाण्यामध्येच ठेवलेला आहे। बेसन, मीठ, तिखट, हळद, लसणाची पेस्ट, ओवा आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर। सुरुवातीला आपण ही लसणाची पेस्ट आहे ती याच्यामध्ये टाकूया। हे बघा, आता आपण ही जिऱ्याची पावडर टाकायची आहे भाजलेल्या, याने खूप छान चव येते। ओवा टाकायचा आहे चोळून। आता चवीनुसार तिखट टाका, म्हणजे तुम्हाला आवडेल कमी जास्त। तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर कमी टाका, जास्त हवं असेल तर जास्त टाका। हळद टाकूया थोडीशी। हे बघा, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आता आपण याला मिक्स करून घेऊया। आता आपण याला पाण्याने भिजवून घेऊया। आता आपल्याला हे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही, असं भिजवायचं आहे हे। हे बघा, पूर्ण एकजीव करून भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। हे बघा, इतकं पातळ ठेवलेलं आहे। आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे याच्यामध्ये, ते आणखी थोडंसं पातळ होईल। गरम तेल टाकायचं आहे। हे बघा, जास्त नाही टाकायचं, कमीच टाकायचं आहे, म्हणजे आपली भजी जी आहेत ते कुरकुरीत बनतात। आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने। हा पालक मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे, म्हणजे टाईट राहतो पाण्यामध्ये ठेवला की, त्याच्यामुळे मी पाण्यात ठेवलेला आहे तो। आता आपण याच्यामध्ये बुडवायचं आहे त्याला। हे बघा, किती छान बेसन लागलेलं आहे त्याला, कमीही नाही आणि जास्तही नाही। तेल गरम झालं का बघा। हे बघा, आता आपण याच्यामध्ये टाकूया। आणखी एक टाकते। हे बघा, किती छान बेसन लागलेलं आहे त्याला। आता आपण त्याला पलटी करूया। हे बघा, एकदम कुरकुरीत अशी भजी होतात ही। एकदा नक्की करून बघा। हे बघा, छानपैकी आपल्याला असे हे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, छान असे झालेले आहेत। आता आपण थोडंसं होऊ देऊ त्याला। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपली पालक भजी तयार झालेली आहे, कुरकुरीत अशी। हे बघा, तुम्हाला एक मोडून दाखवते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।